Hello, my dear students. How are you all? So, in today's session, we are going to discuss about what is the relation between electric field and electric potential at any point due to a single charge. And along with that, let us try to understand what is meant by electric potential energy. Okay, so let's start. So, first of all, let us try to derive an expression for the expression which relates between electric field and electric potential. Okay, so relation between electric field and electric potential. Okay, तर आज आपण इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट ड्यू टू अ सिंगल चार्ज आणि त्याच पॉइंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे दोन्ही मधलं रिलेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. त्याचं एक्सप्रेशन आपल्याला ऍक्च्युअल एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं. ठीक आहे. तर आता समजा आपल्याकडे एक सिंगल पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, आणि ह्या पॉझिटिव्हच्या सराउंडिंग जे रिजन असतं ह्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. तर आता समजा हे हे चार्जच्या सराउंडिंग एक रिजन आहे अशा पद्धतीचं, आणि ह्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड. ओके, हे चार्ज पासून जे तयार झालेले इलेक्ट्रिक फील्ड आहे. आपण एक पॉइंट कन्सिडर करूया, एनी पॉइंट पी इनसाइड द electric field of this charge. So here this Q is a charge. So let us consider any point P. This point P is at a distance R from this charge. Okay. तर आता ऑलरेडी आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ड्यू टू अ सिंगल चार्ज. आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड ह्या सिंगल चार्ज पासून किती असणार आहे त्याचे एक्सप्रेशन ऑलरेडी आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ड्यू टू अ सिंगल चार्ज ते आपण कशा पद्धतीने डिफाइन केलं होतं. इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ड्यू टू सिंगल चार्ज इज डिफाइंड ॲज इट इज अ फोर्स एक्सपिरियन्स बाय अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज when it is placed at this point. जर आपण या ठिकाणी एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे क्यू नॉट आणून ठेवलं तर एक क्यू नॉट किती फोर्स एक्सपिरियन्स करतात, कारण की एक चार्ज आपण या ठिकाणी ठेवलं तर हे दोन्ही चार्ज मध्ये एक फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे. हे पण चार्ज आहे आणि हे सुद्धा आपलं एक टेस्ट चार्ज आहे. तर दोन्हीमध्ये एक फोर्स एक्सपिरियन्स होणार. तर फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्जला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं डिफाइन करतो. सो फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज मीन्स फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपण इलेक्ट्रिक फील्ड अशा पद्धतीने डिफाइन करतो. आणि त्याचं एक्सप्रेशन आपल्याला माहित आहे, द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ at any point due to a single charge. The magnitude of the electric field at any point inside the electric field due to a single charge हे आपण कसे कॅल्क्युलेट करू शकतो. E is equal to 1 divided by 4 pi epsilon naught Q divided by R square if R is the distance between point P and the charge. तर हे झालं इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ड्यू टू सिंगल चार्ज इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस चार्ज अशा पद्धतीने आपण डिफाइन करतो. ठीक आहे. तर आता आपल्याला माहित आहे ह्याच पॉइंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण कशा पद्धतीने डिफाइन करतो. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ड्यू टू अ सिंगल चार्ज इज डिफाइंड ॲज इट इज द अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉइंट. समजा एक आपला युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, सध्या आता इन्फिनिटीला आहे. इन्फिनिटी पासून ते ह्या गिव्हन पॉइंटवर आणून ठेवण्यासाठी किती अमाऊंट ऑफ वर्क डन झालं त्याच वर्क डनला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट असं म्हणतो. तर त्या पद्धतीने आपण डिफाइन करतो. तर आता आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट इन अ सिंगल चार्ज ह्याला आपण त्याचं एक रिलेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तर ऑलरेडी आपल्याला माहितच असेल व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ड्यू टू अ सिंगल चार्ज. आता आपण ह्या एक सिंगल चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलं. ते बेसिकली इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याचं सिग्निफिकन्स काय आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ड्यू टू सिंगल चार्ज इज द मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ऍट दॅट पॉइंट. बेसिकली इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट हे त्या पॉइंटवर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किती आहे त्याची माहिती देतं आपल्याला. त्याचं सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे. तर चला आपण आता इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याचं फॉर्म्युला डिराईव्ह करूया, त्याचं रिलेशन डिराईव्ह करूया. तर आता या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण कशा पद्धतीने लिहितो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट
ड्यू टू अ सिंगल चार्ज. आपण कसं त्याचा रिप्रेझेंट करतो, ते व्ही इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 पॅक्स म्हणून क्यू बाय आर. क्यू बाय आर ह्याच्या पद्धतीने आपण तसं कॅल्क्युलेट करतो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही ॲट एनी पॉईंट ड्यू टू सिंगल चार्ज. ओके. तर ह्या दोन्ही मधलं आपलं जे रिलेशन आहे आपल्याला आता समजायचं आहे. ठीक आहे. So to understand the relation between electric field and electric potential due to this single charge. So consider a single charge, Q is a single charge, and so if this is a positive charge, then what is the direction of the electric field coming from the positive charge, which is away from the charge. So this is the direction of the electric field produced by this charge. Okay. So now inside this, so this is a charge, this is the direction of the electric field if it is away from the charge, and this is the region where there is an electric field. So inside the electric field, consider two important points. Consider point A and another point, consider point B. Okay. हे दोन पॉइंट मी कन्सिडर केलं आहे. एक ह्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, हे चार्ज पासून जे इलेक्ट्रिक फील्ड बनतं ते असं असतं, ह्या डायरेक्शन मध्ये असतं. तर ह्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी दोन पॉइंट कन्सिडर केला आहे, ए आणि बी. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, the electric field strength आणि electric field potential at these two point is quite different. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर म्हणलं, ह्या दोन्ही पॉइंटवर ते डिफरंट असणार आहे. का बर? कारण की हे पॉइंट बी जे आहे हे चार्ज पेक्षा जरा जवळ आहे, म्हणून इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जास्ती असणार. सो वी नो दॅट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट ड्यू टू सिंगल चार्ज इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स. इनव्हर्सली प्रपोर्शनल डिस्टन्स डिस्टन्स कमी आहे म्हणून पोटेन्शियल जास्त. तर या दोन्ही पॉइंटरचे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे ते वेगळं असणार आहे आपल्याकडे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल वेगळं आहे म्हणजे डिफरंट आहे या दोन्ही पॉइंटवर, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा डिफरंट असणार आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी समजा एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, ते मी आता सध्या ए ला आणून ठेवलेला आहे. म्हणजे ए ला एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे सध्या. ॲट अ पॉइंट ए देयर इज अन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. And now I am moving this unit positive charge from A to B, making a small displacement dx. Making a small displacement dx. तर आता युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे सध्या पॉइंट ए मध्ये, तर ह्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला मी ए पासून बी ए कडून बी कडे मी मूव्ह करणार आहे. तर इतकं मूव्ह करण्यासाठी मला किती डिस्प्लेसमेंट द्यावं लागेल, त्याला डीएक्स डिस्प्लेसमेंट द्यावं लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल, एक आपल्याकडे सिंगल चार्ज आहे, ह्यापासून जे इलेक्ट्रिक फील्ड बनते ते ह्या डायरेक्शन मध्ये आहे. ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये दोन पॉईंट कन्सिडर करायचे, ए आणि बी. ठीक आहे. आता समजा एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, टेस्ट चार्ज आहे, ते ह्या ए पॉइंटवर आहे, आणि आता मी ह्या चार्जला ए पासून बी कडे मूव्ह करत आहे. त्यासाठी मी किती डिस्प्लेसमेंट दिला, त्याला डीएक्स डिस्प्लेसमेंट दिला. ठीक आहे. आता समजा इनिशियली ह्या ए पॉइंटवर जर पोटेन्शियल व्ही असेल, समजा द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट ए इज व्ही. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट बी? काय बी वर काय असू शकणार? If electric potential at A is V, then the electric potential at B is V plus dV. V plus dV. So what is dV here? dV is known as potential difference between these two points. ठीक आहे. जर समजा at a point A ह्या चार्ज मुळे ह्या A वर V पोटेन्शियल आहे ह्या पॉइंट मध्ये, तर B वर किती असणार? B वर असणार V प्लस dV असणार. आता ह्या ठिकाणी डीव्ही काय आहे? हे आहे पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आता आपल्याला काय हे कसं आलं, व्ही प्लस डीव्ही तुम्हाला मी सांगतो क्लिअरली. ठीक आहे. तर व्ही प्लस डीव्ही ला आपण अंडरस्टँड करूयात. ठीक आहे. आता समजा ए वर, आता तुम्हाला माहितच आहे, हे ए आणि बी हे दोन्ही पॉइंट काय आहेत, हे चार्ज पासून वेगळ्या वेगळ्या डिस्टन्सवर आहेत. हे एचं जे डिस्टन्स आहे चार्ज पासून जरा जास्ती आहे, बीचं डिस्टन्स जे आहे जरा कमी आहे. म्हणजे काय, ह्या दोन्ही पॉइंटवर जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे ते वेगवेगळं असणार आहे. बी वर जास्ती असणार आहे, ए वर कम असणार आहे. आता समजा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट ए V1 असेल, समजा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट ए V1 आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट बी V2 आहे.
ठीक आहे. आता इथे मी V1 आणि V2 असं घेतो, तुम्हाला समज लक्षात येईल. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट ए काय आहे, V1 आहे, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट बी काय आहे, V2 आहे. तर या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का की V2 इज ग्रेटर दॅन V1, कारण की पॉइंट बी ह्या चार्ज पासून जवळ आहे, तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जास्ती असणार आहे. ए जरा लांब आहे म्हणून इलेक्ट्रिक पोटेन्शियल कमी असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट बी इज V2 and electric potential at A is V1. So can we say V2 is greater than V1? Okay. If V2 is greater than V1, then how you will find the potential difference between these 2 points? हे दोन्ही पॉइंटरचे पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार? ऑब्वियसली द पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय डीव्ही. द पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय डीव्ही. तर डीव्ही कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? ऑब्वियसली कसं करणार? V2 मायनस V1 पोटेन्शियल डिफरन्स. इथे जास्ती होतोय, इथे कमी होतं. हे पोटेन्शियल डिफरन्स या दोन्ही पॉइंटवर किती असणार आहे? V2 मायनस V1 असणार आहे. बरोबर? ठीक आहे. आता V2 काय आहे? पोटेन्शियल ऍट बी. बीचं पोटेन्शियल आहे. आणि V1 काय आहे? पोटेन्शियल ऍट ए. आणि डीव्ही काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे. आता हे जे मायनस V1 आहे ते इकडे घेऊन या साईडला. तर काय होईल? प्लस V1 होईल. इथे काय होतं? V1 प्लस डीव्ही इज इक्वल टू इथे काय होईल? V2 होईल. बरोबर? V1 काय आहे? पोटेन्शियल ऍट ए. डीव्ही पोटेन्शियल डिफरन्स. हे काय? पोटेन्शियल ऍट बी. आता समजा ह्या ठिकाणी पोटेन्शियल ऍट ए आणि पोटेन्शियल ऍट बी दोन्हीला जर मी V कन्सिडर केला, समजा पोटेन्शियल ऍट V1 आणि V2 इज दोन्हीला जर मी V ने डिनोट केला, तर ह्या ठिकाणी पोटेन्शियल ऍट ए काय आहे? V1 आहे. तर V1 म्हणजे सुद्धा Vच आहे. म्हणलं तर पोटेन्शियल ऍट ए मी काय घेणार? पोटेन्शियल ऍट ए मी काय घेणार? V घेणार. कारण की V1 म्हणजे V, V2 म्हणजेच V. तर पोटेन्शियल ऍट ए V1 होतं म्हणजे V, आणि पोटेन्शियल ऍट बी काय होतं? V2 होतं. तर आता हे V2, ठीक आहे, V1 इज इक्वल टू V2, हे दोन्ही V आहेत. तर इथे V1 काय आहे? V1 प्लस डीव्ही काय आहे? V2 आहे. तर इथे पोटेन्शियल ऍट बी काय आहे? V2 आहे. V2 म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे V2 म्हणजे V1 प्लस डीव्ही. आता V1 म्हणजे आपल्याला माहिती आहे V1 आणि V2 दोन्ही V आहेत, म्हणजे या ठिकाणी काय होईल? V प्लस डीव्ही होईल. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, इफ द पोटेन्शियल ऍट ए इज V, व्हॉट इज द पोटेन्शियल ऍट बी? इट इज V प्लस डीव्ही. इतकंच म्हणायचं आहे मला. हे V प्लस डीव्ही पोटेन्शियल ऍट बी कसं आलं हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. ओके फाईन. सो नाव आता पोटेन्शियल ऍट ए V होतं, तर पोटेन्शियल ऍट बी काय असणार आहे? हे V प्लस डीव्ही असणार आहे. Where dV is the potential difference between these 2 points. Okay. Now, as I'm moving a unit positive charge from A to B or a small displacement dx. आता एक चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, ते A वर होतं. आता मी ह्याला A पासून B कडे मूव्ह करणार आहे. इतकं मूव्ह करण्यासाठी मी त्याला किती डिस्प्लेसमेंट दिलं? dx डिस्प्लेसमेंट दिलं. तर आता हे चार्जला मी इथून इथे मूव्ह केल्यावर चेंज इन पोटेन्शियल, चेंज इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती झालं? If I'm moving the charge from A to B, then how much change in electric potential occurs? We need to calculate. So, the change in potential is calculated as work done in moving a unit positive charge. In this way, we can calculate. So, here as I'm moving a unit positive charge from A to B, how much there is a change in potential? I am moving a unit positive charge from A to B over a displacement dx. सो ह्या चार्जला ए पासून बी मूव्ह करण्यासाठी चेंज इन पोटेन्शियल किती झालं ते मला समजायचं आहे. तर चेंज इन पोटेन्शियल कसं कॅल्क्युलेट करणार? वर्क डन इन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हेच इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डेफिनेशन आहे. व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही ने डिनोट करतो. कसं डिफाईन करतो पण इलेक्ट्रिक पोटेन्शियलला? इट इज अमाऊंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट. म्हणजे व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल? इट इज वर्क डन ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. So here I am moving a unit positive charge from A to B
over a displacement dx, then what is the change in potential? Change in potential is nothing but work done in moving unit positive charge. Now, what is work done in moving a unit positive charge over a displacement dx? वर्क डन आपण कसं कॅल्क्युलेट करतो? वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट डीएक्स आहे, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर डब्ल्यू काय होतं इथं? मायनस एफ इंटू डीएक्स. आता इथे मायनस का घेतलं मी? ऑब्विसली हे एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे सुद्धा एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्या चार्जला मी ए पासून बी कडे मूव्ह करत आहे, म्हणजे ह्या चार्जच्या टुवर्ड्स मूव्ह करत आहे. म्हणजे हे चार्ज आणि हे चार्ज मध्ये ऑलरेडी रिपल्सिव्ह फोर्स आहे, दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहेत. ठीक आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, टेस्ट चार्ज हे सुद्धा पॉझिटिव्ह असतात, हे पण पॉझिटिव्ह आहे, दोन्ही रिपल्शन आहे. तरी मी ते रिपल्शनला अपोज करत मी चार्जला ए कडून बी कडे मूव्ह करत आहे, म्हणून इथे वर्क डन जे असतं नेगेटिव्ह असतं, नेगेटिव्ह वर्क डन आहे या ठिकाणी, म्हणून इथे मायनस एफ इंटू डीएक्स. ओके, डिवायडेड बाय unit positive charge Q naught. Okay, I hope you understand this one. Now, what is this force per unit positive charge? Force per unit positive charge ह्याला काय म्हणतो आपण? Force per unit positive charge ह्याला आपण electric field असं म्हणतो. Force per unit positive charge nothing but electric field at that point. Yes. So now, if F by Q naught is nothing but electric field, then here you can understand dV is equal to minus E into dx. dV is equal to minus E into dx. Now, if you take E here, then E becomes, what is E is equal to? E is equal to minus dV by dx. So basically, this is the relation between electric field and electric potential at any point ड्यू टू अ सिंगल चार्ज. तर हे आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं रिलेशन. ठीक आहे, तर आता ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे जे आहे चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डिस्टन्स. आता हे डीव्ही बाय डीएक्स काय आहे? चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डिस्टन्स. ओके, सो दिस इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. So as this change in potential with respect to distance is opposite to the direction of the electric field, and this is dV by dx, here the change in potential with respect to change in distance, this is called as potential gradient. potential gradient ह्याला म्हणतात. म्हणजे बेसिकली काय? Potential, change in potential with respect to a certain distance is the measurement of electric field at that region, at over that certain distance. So if at certain distance there is a change in potential occur, then at that certain distance electric field is produced. Okay, and here this term dV by dx is called as potential gradient. So basically तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, potential gradient is nothing but electric field measurement at that region. Okay, I hope you understand this one, relation between electric field and electric potential. ठीक आहे, I hope तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असणार आहे. ठीक आहे, जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, आपल्याला लक्षपूर्वक आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्याला ऐकायची, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती 99% तरी आपल्याला ते लक्षात येतेच. ठीक आहे, त्या ठिकाणी 1-2% इकडे तिकडे होऊ शकतं, पण आपल्याला आपण जर कुठलीही गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला ते लक्षात येईल. ठीक आहे, तर हे होतं रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, नाउ लेट अस quickly move towards our next topic. Okay, so now let us try to understand what is meant by electric potential energy. Electric potential energy. ठीक है, so basically electric potential energy is nothing but it is the amount of energy required to make a configuration of a charge in a system. म्हणजे काय? सिंपल आहे,
आता मला एक खूप सारे चार्जेस एक सिस्टम आहे. ते चार्जेसला मला कॉन्फिगर करायचं आहे. म्हणजे काय? मला थोडे चार्जेस इन्फिनिटी पासून असून आणायचं आहे आणि स्पेसमध्ये एक अशा पद्धतीने मला अरेंज करायचं आहे. हे जे पॉइंट्स आहेत, ह्या पॉइंटवर मला इन्फिनिटी पासून एक चार्जेस आणून ह्या ठिकाणी ह्या पद्धतीचं मला एक कॉन्फिगरेशन क्रिएट करायचं आहे. तर ह्या जे सगळे पॉइंट आहेत स्पेसमध्ये, हे अशा पद्धतीचे पॉइंट आहेत. ह्या पॉइंटवर मला थोडे चार्जेस इन्फिनिटी पासून इथे आणून ठेवायचे. तर हे कॉन्फिगरेशन क्रिएट करण्यासाठी जे अमाउंट ऑफ एनर्जी मला लागणार आहे, त्यालाच आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. म्हणजे थोडे चार्जेस आपल्याला इन्फिनिटी पासून आणून इथे ठेवायचे. म्हणजे इन्फिनिटी पासून आणून एक कॉन्फिगरेशन क्रिएट करायचं आहे चार्जेसचं. तर त्यासाठी किती आपल्याला एनर्जी खर्च होते, किती एनर्जी लागते, त्यालाच आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं आहे. टू मेक configuration of a charged particles like this. Okay, so you have to bring certain charges from infinity and you have to configure according to your position, according to the your idea. So to make a configuration of certain charges, some amount of energy is required, and that is energy is called electric potential energy. Okay, so now here we have to go for two important things we have to understand. Okay, and it is very basic one to understand. So let us try to understand what is the expression for electric potential energy of two charges in the presence of electric field and in the absence of external electric field. आता या ठिकाणी मला दोन चार्जेस आणायचे इन्फिनिटी पासून आणि त्यांना एक सर्टन डिस्टन्सवर मला कन्फिगर करायचं आहे स्पेसमध्ये. ठीक आहे, तर त्यासाठी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किती लागते त्याचं एक्सप्रेशन आपल्याला डिराइव्ह करायचं. तर या ठिकाणी दोन केसेस आहेत. एक आहे ऑलरेडी या ठिकाणी एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपल्याला मला दोन चार्जेस इन्फिनिटीचे आणून या ठिकाणी अरेंज करायचे ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. तर त्यासाठी मला किती एनर्जी लागते त्याचं एक्सप्रेशन बघायचं आहे. आणि सेकंड केस म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, इथे कुठलेही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाहीये. मला दोन चार्जेस आणून हे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, अब्सेंट आहे, त्या ठिकाणी दोन चार्जेस मला कन्फिगर करायचे, असे सर्टन डिस्टन्स आणून ठेवायचे. त्याला मला किती एनर्जी खर्च होते, किती एनर्जी लागते त्याचं एक्सप्रेशन आपल्याला बघायचं. ठीक आहे, होप तुम्हाला समजलं असेल. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता ह्या ठिकाणी फर्स्ट आपण बघूया. ड्यू टू सिस्टम ऑफ two charges, due to system of two charges in the absence of external electric field, in the absence of external electric field. आता काय करूयात आपण, समजा एक फ्री स्पेस आहे, त्या ठिकाणी कुठलीही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाहीये आणि मला दोन चार्जेस इन्फिनिटीतून आणून त्या ठिकाणी एक कॉन्फिगरेशन क्रिएट करायचं आहे. म्हणजे ते दोन्ही चार्जला एका सर्टेन डिस्टन्स आणून मला ठेवायचं आहे, कॉन्फिगर करायचं आहे. तर त्यासाठी मला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किती लागते त्याचं एक्सप्रेशन काय, त्याला मला डिराइव्ह करायचं. तर हे फर्स्ट केस आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सिस्टम ऑफ टू चार्जेस in the absence of external electric field. Okay, so now consider this is a free space. Okay, there is no any external electric field. So consider 2 point. This is a point A and this is a point B. So these 2 points are separated by a distance r. These 2 points are at a distance r from each other. तर हे स्पेस आहे, ह्या स्पेसवर दोन पॉइंट मी कन्सिडर केलं आहे, ए आणि बी. हे दोन्ही पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे ते आहे आर. आता आपल्याला Q1 आणि Q2 जे चार्जेस आहेत, समजा हे Q1, दोन चार्जेस आहेत आपल्याकडे Q1 आणि Q2. आता हे सध्या कुठे आहेत, इन्फिनिटी डिस्टन्सवर आहेत असं समजा. आता मला दोन चार्जेस इन्फिनिटीतून इथे आणून ठेवायचे, म्हणजे Q1 मी इन्फिनिटी पासून मूव्ह करत इथे ए वर आणून ठेवेल, त्यानंतर इन्फिनिटी पासून Q2 मी मूव्ह करत बी वर आणून ठेवेल. त्यासाठी मला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे हे कॉन्फिगरेशन तयार करण्यासाठी मला किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी लागते ते आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे. So consider 2 points, two positions in a free space. They are at a distance r from each other. Now bring a charge Q1 from infinity to and place at this point. तर समजा मी एक चार्ज Q1 इन्फिनिटी पासून आणून आता इथे
कुठे आणून ठेवलं? ए वर आणून ठेवलं. तर मला सांगा, द वर्क डन इन मुव्हिंग अ चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट, लेट अस टेक दॅट वर्क डन इज W1. ठीक आहे. आता हे Q1 चार्ज इन्फिनिटी पासून ते हे पोझिशन आणून ठेवण्यासाठी जे अमाऊंट ऑफ वर्क डन झालं त्याला मी म्हणणार आहे W1. आणि ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे W1 जे आहे माझं 0 आहे. 0 का बरं? कारण Q1 चार्ज मला इन्फिनिटी पासून ते इथं आणून ठेवण्यासाठी जे मला कुठलंही अपोजिशन झालं नाही, म्हणजे कुठलंही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मला अपोजिशन झालं नाही. देर इज नो अपोजिशन, देर इज नो एनी external electric field to oppose this charge. Therefore, the work done in moving a charge Q1 from infinity to a point A is considered as a zero, because there is no external opposition for this charge. ह्या चार्जला इथून इथे आणण्यासाठी कुठलंही एक्सटर्नल तिथे अपोजिशनच नव्हतं, तिथे काही नाही, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नाही, काय नाही. तर देर इज नो अपोजिशन. सो वर्क डन इन मुव्हिंग अ चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ गिवन पोझिशन इज कन्सिडर्ड ॲज अ झिरो. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आता Q1 चार्ज इन्फिनिटी पासून इथे आणून ठेवलं, आपलं वर्क डन काही झालं नाही, तर W1 आपण घेऊया 0. ठीक आहे. आता Q1 आणून ठेवलं इथे, ह्या पोझिशनला आता Q1 आहे. तर आता मला Q2 आणण्याच्या अगोदर, म्हणजे मला Q2 आता इन्फिनिटीतून B वर आणून ठेवायचं आहे, त्या आणण्याच्या अगोदर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ह्या पॉइंट B वर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. कशामुळे? ड्यू टू Q1. आता इथे Q1 आणून ठेवल्यामुळे हे Q1 चार्ज जे स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे Q1 चार्जमुळे ऍट अ पॉइंट बी तिथे एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल क्रिएट झालेलं आहे, तिथे एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे. कारण इथे ऑलरेडी आपण एक Q1 चार्ज आणून ठेवलेला आहे. ह्याच्या जे इलेक्ट्रिक फील्ड पासून जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल क्रिएट होईल ऍट अ पॉइंट बी, ते आहे V. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ बी? अजून मी Q2 आणलेलं नाही आहे. ठीक आहे. आता आपलं Q2 आणलेलं नाही आहे, Q2 अजून तिथेच आहे. ठीक आहे. Q1 आणून ठेवलं मी, Q2 अजून आणलं नाही आहे मी. तर Q2 अजून लांबच आहे. तर या पॉइंट बी वर ऑलरेडी एक पोटेन्शियल क्रिएट झालेलं आहे Q1 मुळे. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट बी ड्यू टू अ चार्ज Q1? इट इज V इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 4 pi epsilon naught Q1 by R. Electric potential at a point B due to this charge. So already there is a potential due to this charge. Okay. Now bring this charge from infinity to a point B. आता आपण Q2 ला आणून काय करूयात? इन्फिनिटी पासून आता मी आणून ठेवलं इथे, पॉइंट बी वर आणून ठेवलं. आता हे चार्जला इन्फिनिटी पासून ते इथे आणण्यासाठी किती अमाऊंट ऑफ वर्क डन झालं, त्याला आपण कन्सिडर करू W2. समजा हे Q2 ला इन्फिनिटी पासून इथे आणण्यासाठी W2 वर्क झालेला आहे. आणि या ठिकाणी हे W2 0 होणार नाही, कारण आता मी जेव्हा Q2 चार्ज इन्फिनिटी पासून इथे आणेल तेव्हा ह्या चार्जमुळे हे चार्जला अपोजिशन असणार आहे. ठीक आहे. दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहे, तर ह्या चार्जमुळे ह्या चार्जला अपोजिशन असणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी W2 0 होणार नाही, कारण की ऑलरेडी ह्या पॉइंट बी वर ह्या चार्जमुळे एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. ठीक आहे. तर W2 का होणार? तर आपल्याला माहितीच आहे, व्हॉट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन बाय चार्ज. ओके. तर या ठिकाणी आपल्याला युनिट पॉझिटिव्ह चार्ज नाही घेतला मी, या ठिकाणी काय घेतलं? एक चार्ज घेतला, वर्क डन बाय चार्ज, कारण की Q1 Q2 दोन चार्ज आहेत. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे वर्क डन बाय चार्ज. सो देअरफॉर W इज इक्वल टू काय होतं? या ठिकाणी W इज इक्वल टू काय होतं? पोटेन्शियल इंटू चार्ज. W मीन्स पोटेन्शियल इंटू चार्ज. तर ह्याच पद्धतीने वर्क डन इन मुव्हिंग अ चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू अ पॉइंट B, already there is a potential at a point B due to the Q1. So here W2 is nothing but potential into which charge you are bringing? You are bringing charge Q2. So V into Q2. Okay. म्हणजे काय? Work done in, so electric potential is nothing but work done by charge. So which charge you are moving? You are moving charge Q2. So potential is equal to work done by Q2. So therefore work done is equal to potential into Q2. Okay. So here W2 is nothing but potential into Q2. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे W2 potential आपल्याला माहित आहे, there is already potential due to the charge Q1 which is
1 divided by 4 pi epsilon naught Q1 by R into Q2. म्हणजे हे काय झालं, Q1 Q2 by R, हे झालं W2. ठीक आहे. तर फर्स्ट सुरुवातीला आपण Q1 चार्ज आणलं होतं इन्फिनिटी पासून ते पॉईंट येला, तिथे कुठलेही एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड नसल्यामुळे तिथलं त्याला कुठलेही अपोजिशन नसल्यामुळे ते वर्क डन 0 झालं. Q1 इथे आणून ठेवला. नंतर ना Q2 इथे आणून ठेवला मी. तर Q2 आणण्याच्या अगोदर ह्या चार्जमुळे ह्या पॉईंट बी वर ऑलरेडी एक पोटेन्शियल होतं, ते आहे पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ड्यू टू सिंगल चार्ज. हे सिंगल चार्ज म्हणजे कुठलं Q1. तर हे होतं त्या ठिकाणी पोटेन्शियल. जेव्हा मी Q2 आणलं तर Q2 आणण्यासाठी जे वर्क डन झालं ते काय असणार, V इंटू Q2. तर V आहे पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी ह्या चार्जमध्ये तिथे एक पोटेन्शियल आहे म्हणून. तर हे V1 काय आहे, V काय आहे 1/4 pi epsilon Q1 by R. सो 1/4 pi epsilon Q1 by R into Q2. तर हे झालं आपलं W2. तर आता हे जे कॉन्फिगरेशन जे क्रिएट करण्यासाठी टोटल एनर्जी, टोटल किती वर्क डन झालं, म्हणजे जेव्हा फर्स्ट चार्ज आणला आणि सेकंड चार्ज आणला, हे दोन्ही चार्ज आणून हे कॉन्फिगरेशन क्रिएट करण्यासाठी टोटल वर्क काय झालं, टोटल वर्क इज नथिंग बट W1 प्लस W2. दोनदा वर्क डन झालाय ते W1 W2. सर हे टोटल वर्क डन W1 प्लस W2. तर हे W1 तर ऑलरेडी 0 आहे आपला, आणि व्हॉट इज W2, इट इज 1 डिवाइड बाय 4 पाई epsilon naught Q1 Q2 by R. R is the distance. तर what is the total work? Total work is nothing but 1 divided by 4 pi epsilon naught Q1 Q2 by R. हे झालं टोटल वर्क डन. म्हणजे Q1 Q2 आणून इन्फिनिटी आणून ठेवण्यासाठी हे जे मला कॉन्फिगरेशन करावं लागलं, ह्या कॉन्फिगरेशन करण्यासाठी टोटल वर्क डन इतकं झालं माझं. आणि ह्याच टोटल वर्क डनला आपल्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ह्याच टोटल वर्क डनला आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणायचं आहे. सो हिअर W is nothing but U. So what is capital U here? It is electric potential energy. So here U is electric potential energy. So what is the electric potential energy due to a system of two charges in the absence of electric field is given by U is equal to 1 divided by 4 pi epsilon naught Q1 Q2 by R. तर हे झालं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू टू चार्जेस, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फॉर टू चार्जेस इन द absence ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर इतकी एनर्जी आपल्याला लागेल दोन चार्जेस इन्फिनिटीचं आणून हे असं कॉन्फिगरेशन क्रिएट करण्यासाठी आपल्याला इतकी एनर्जी लागणार आहे. तर हे आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो इट इज U इज इक्वल टू 1/4 pi epsilon naught Q1 Q2 by R. ठीक आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट केस, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सिस्टम ऑफ टू चार्जेस इन द absence ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हे absence होतं, म्हणजे तिथे कुठलंही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं, तेव्हा आपण हे इक्वेशन डिराइव्ह केलं होतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असणार आहे. का आता आपण जाऊयात आपल्या सेकंड केसकडे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सिस्टम ऑफ टू चार्जेस इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असेल, तेव्हा आपल्याला दोन चार्ज इन्फिनिटी पासून आणून ठेवायचं असेल, तर तेव्हा आपल्याला किती एनर्जी लागायचं त्याचं इक्वेशन आपण डिराइव्ह करूया. ठीक आहे. So now the electric potential energy due to the system of two charges in the presence of external electric field. आता या ठिकाणी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड ऑलरेडी इथे प्रेझेंट आहे. ते ऑलरेडी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे,
इथे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड ऑलरेडी आहे. ठीक आहे. हे इथे ऑलरेडी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिक एक फ्री स्पेस आहे, तिथे ऑलरेडी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे. आता आपल्याला दोन चार्जेस Q1 Q2 आता हे कुठे आहेत? ऍट इन्फिनिटी आहेत. इन्फिनिटी पासून ते आपल्याला इथे आणून इथे आपल्याला असे कॉन्फिगरेशन क्रिएट करायचं आहे. तर सो this is a space. There is an extra electric field here. So in that extra electric field, I am considering 2 points A and B, which is at a distance R. Okay. तर आता इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण की ह्या जे स्पेस मध्ये मी जे 2 पॉईंट कन्सिडर केलं, हे दोन्ही पॉईंट ऑलरेडी तिथे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे ऑलरेडी ह्या दोन्ही पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे ड्यू टू द एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड. तर ह्या पॉईंटवर ऑलरेडी एक पोटेन्शियल आहे, त्याला मी घेतो V1, आणि ह्या ठिकाणी ऑलरेडी इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, त्याला मी घेतो V2. म्हणजे अजून मी चार्जेस आणलेले नाही आहे इन्फिनिटी पासून. अजून मी चार्जेस इन्फिनिटी पासून मूव्ह करत या ठिकाणी असं एक कॉन्फिगरेशन क्रिएट केलेलं नाही आहे. आता फक्त एक स्पेस मध्ये ज्या ठिकाणी ऑलरेडी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे, त्या ठिकाणी एक 2 पॉईंट एक स्पेस मध्ये 2 जागा मी कन्सिडर केलं A आणि B. त्या ठिकाणी मला आणून ठेवायचे चार्जेसला 2 जागे मी कन्सिडर केले A आणि B. ते दोन्ही मधलं सेपरेशन R आहे. आता अजून मी चार्जेस आणलेले नाही आहे, कारण की हे दोन्ही जागा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून त्या ठिकाणी ऑलरेडी एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रेझेंट असणार आहे त्या दोन्ही पॉईंटवर ड्यू टू बिकॉज ऑफ द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. So because of the external electric field, there is a potential at a point A, which is called as V1, and because of the external electric field, there is a potential at B. I'm calling it as V2. Okay, so you understand this one. हे तुम्हाला समजलं असं. ऑलरेडी तिथे 2 पोटेन्शियल आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मुळे. आता आपण काय करूयात, हे दोन्ही चार्जेसला 1 by 1 आपण इन्फिनिटी पासून ते इथे आणून ह्या ठिकाणी कॉन्फिगरेशन क्रिएट करूयात. आणि त्यासाठी आपल्याला किती वर्क डन लागेल आणि किती एनर्जी आपल्याला खर्च होईल त्याला आपण डिराइव्ह करूया. ठीक आहे. तर नाव ब्रिंग Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉइंट. आता Q1 ला काय करा, इन्फिनिटी पासून ते इथे आणून ठेवा. समजा मी हे Q1 ला आता इन्फिनिटी पासून ते इथे आणून ठेवला. ठीक आहे. आणि हे Q1 मला इन्फिनिटी पासून ते इथे आणून ठेवायला समजा वर्क डन झालं W1. W1 वर्क डन झाला आहे समजा. तर आता हे Q1 सॉरी इथे Q1 लिहायचं आहे बरोबर. Q1 मी इन्फिनिटी पासून इथे आणून ठेवला. ठीक आहे. आणि त्या वर्क डनला मी म्हटलं W1. आता Q1 तिथून इथे आणण्याच्या अगोदर आपल्याला माहित होतं की त्या A वर ऑलरेडी एक पोटेन्शियल आहे V1 बिकॉज ऑफ द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आता मी Q1 इथे आणून ठेवला म्हणून वर्क डन झालं W1. तर हे W1 ला कसं रिप्रेझेंट करणार तुम्ही, आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन बाय चार्ज. Therefore work done is nothing but potential into charge. तर हे वर्क डन तुम्ही कसं अशा पद्धतीने कसं लिहिणार, W1 is equal to already there is a potential V1 and you are bringing the charge Q1. So W1 is nothing but V1 Q1. ठीक आहे. W1 is nothing but V1 Q1. हे झालं माझं फर्स्ट वर्क डन. एक Q1 मी इथे आणून ठेवलं. Q1 आणण्याच्या अगोदर A वर ऑलरेडी एक पोटेन्शियल होतं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मुळे. Q1 आणून ठेवल्यामुळे वर्क डन झालं W1, आणि W1 काय होणार आहे Q1 इंटू सॉरी V1 इंटू Q1 होणार आहे. ठीक आहे. नाव आता मी काय करणार आहे, Q2 इथे आणून ठेवणार आहे. Q2 ला इन्फिनिटी पासून ते इथे मूव्ह करणार आहे. आता इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, मी Q1 आणलेला आहे आता. ठीक आहे. इथे Q1 आणून मी ठेवला. ठीक आहे. तर वर्क डन झालं W1. आता Q2 वर ऑलरेडी एक पोटेन्शियल आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मुळे, त्याला मी म्हटलं V2. आणि एक तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे बिकॉज ऑफ द चार्ज Q1, कारण की सुरुवातीला इथे नव्हतं, आता आणून ठेवल्यामुळे ह्या चार्जमुळे ह्या पॉइंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल येणार आहे. बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे ऑलरेडी तिथे पोटेन्शियल आहे V2 म्हणलेलं आहे त्याला आपण. हे चार्ज आणल्यामुळे ह्या चार्जमुळे परत एकदा ह्या ठिकाणी अनेक इलेक्ट्रिक पोटेन्शियल क्रिएट होणार आहे, आणि त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलला आपण काय घ्यायचंय, V घ्यायचंय. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट B because of the external electric field is V2, and electric potential at B because of the Q1 is nothing but V. And what is electric potential at any point due to single charge Q1? How we write that? We write like V is equal to 1 divided by 4 pi epsilon naught Q1 divided by what is the distance R.
तर बी वर आता बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे ऑलरेडी तिथे पोटेन्शियल आहे V2 आणि आपण इथे Q1 आणून ठेवला आहे म्हणून बी वर अनेक पोटेन्शियल क्रिएट झालेले आहे ते Q1 मुळे. तर ह्या पॉईंटवर एक सिंगल चार्जमुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण कसं रिप्रेझेंट करतो V इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 बाय R. समजलं? या ठिकाणी दोन दोन पोटेन्शियल आहेत, एक एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे आणि ह्या चार्जमुळे दोन पोटेन्शियल इथे ऍट अ पॉइंट बी आहे. हे V2 एक्सटर्नल मुळे आणि हे ह्या सिंगल चार्जमुळे. आता आपल्याला हे Q2 इन्फिनिटीतून ऍट अ पॉइंट बी ला घेऊन यायचं आहे. समजा आता हे चार्जला मी इन्फिनिटीतून इथे आणून ठेवलं, Q2 इथे आणून ठेवलं बी ला आणि हे Q2 तिथून इथे आणण्यासाठी समजा वर्क डन झालं W2, मी याला W2 घेतो. समजा Q2 ला तिथून इथे आणण्यासाठी W2 माझं वर्क डन झालेलं आहे. तर ह्या W2 ला मी कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे? आता हे W2 काय होईल माझं? आता ऑलरेडी प्रिव्हियस आपल्याला माहित आहे जे आपलं सेकंड सिनारिओ आहे ना. ओके, तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे फर्स्ट केस आपलं जे फर्स्ट सिनारिओ काय होतं इन द अब्सेन्स ऑफ होतं. म्हणजे दोन चार्जेस इन्फिनिटीतून अशा पद्धतीने कॉन्फिगर करण्यासाठी टोटल वर्क डन म्हणजे किती टोटल वर्क डन काय होतं ते आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. म्हणजे ह्या ठिकाणी W2 म्हणजे हे Q2 आणून मी इथे आणून ठेवलं तर हे Q2 का असणार आहे? Q2 बघा काय असणार आहे. तर फर्स्ट Q2 का असणार आहे कारण की ह्या बी वर ऑलरेडी एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पोटेन्शियल होतं V2 आणि आपण चार्ज आणला Q2 म्हणून हे W2 का होईल V2 into Q2 होईल बिकॉज ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. सो आई एम ब्रिंगिंग द चार्ज Q2 and placing here already there is a potential W2 and I am bringing charge Q2, so work done is nothing but V2 into Q2 plus. सो आता हे Q2 वर फक्त ह्या पोटेन्शियल वर्क डन झालेलं नाही तर ह्या चार्जमुळे जे पोटेन्शियल होतं त्यामुळे सुद्धा वर्क डन झालेलं आहे. ठीक आहे. तर हे होतं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे त्या ठिकाणी जे पोटेन्शियल होतं त्यामुळे जे वर्क डन झालं त्याला आपण घेतलं Q2 आणि V2. आता ह्या चार्जमुळे जे पोटेन्शियल आहे हे ह्याच्यासाठी जे वर्क डन होईल त्याला आपण काय घ्यायचंय? त्याला आपण घ्यायचंय V. आता V इज इक्वल टू काय आहे? ठीक आहे, 1 डिवायडेड बाय 4 पाई एप्सिलॉन नॉट Q1 बाय R. कुठला चार्ज आणला तुम्ही? Q1 बाय R. कुठला चार्ज आणला? Q2 आणला. तर हे Q1 Q2 बाय R झालं. ठीक आहे. तर W1 तुम्हाला लक्षात आलं असेल, W1 जेव्हा मी चार्ज Q1 येथे आणून ठेवला ऑलरेडी तिथे एक पोटेन्शियल होतं एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे म्हणून वर्क डन झालं Q1 V1. ठीक आहे. आता जेव्हा मी Q2 इथे आणून ठेवलं ऑलरेडी ह्या बी वर एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल होतं V2 म्हणून Q2 आणल्यामुळे वर्क डन काय झालं W2 इज इक्वल टू V2 Q2. तिथे अनेक वर्क डन होईल. ह्या चार्जमुळे जे पोटेन्शियल आहे B1 हे पोटेन्शियल आहे त्यामुळे सुद्धा वर्क डन होईल. ठीक आहे. तर हे पोटेन्शियल V यू आर ब्रिंगिंग अ चार्ज Q2 therefore V into Q2. Okay, so V is 1/4 pi x mod Q1 bar into Q2. So it is 1/4 pi x mod Q1 Q2 bar. Now, what is the total work done? The total work done काय झालं? Total work done W1 plus W2. Total work done. तर या ठिकाणी W1 काय आहे? V1 Q1 plus what is W2? तर या ठिकाणी मी लिहितो V2 Q2 plus 1 divided by 4 pi epsilon naught Q1 Q2 by R. तर हे झालं माझं टोटल वर्क डन. म्हणजे दोन चार्जेसला मला इन्फिनिटीतून एका एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणून अशा पद्धतीचं मला जर कॉन्फिगरेशन क्रिएट करायचं असेल तर मला टोटल वर्क डन किती लागणार आहे? इतकं लागणार आहे. कारण की त्या ठिकाणी ऑलरेडी एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड होतं म्हणून इतकं वर्क डन झालं. आणि ह्याच टोटल वर्क डनला आपल्याला काय म्हणायचं आहे? हिअर द टोटल वर्क डन इज नथिंग बट electric potential energy. So here we have to understand this total work done is nothing but electric potential energy denoted by capital U. So therefore, the total energy, the total electric potential energy due to the system of two charges in the presence of external electric field is written as Q1 Q1 sorry ते V1 Q1 लिहायचं ना. हाँ V1 Q1. So V1 Q1 plus V2 Q2 plus 1 divided by 4 pi epsilon naught Q1 Q2 divided by R. Okay, I hope you understand this one. So this is the total electric potential
due to the system of two charges in the presence of external electric field. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी खूप सारे वेगवेगळे सिनारिओज आहेत ते आपण नीट सेशन मध्ये पाहूयात. त्या ठिकाणी खूप सारे चेंजेस आपण करू शकतो. त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे सिच्युएशन क्रिएट करू शकतो. त्यामुळे हे इक्वेशन आपण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे इक्वेशन मिळेल ते आपण नीट सेशन मध्ये बघूयात. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, हे दोन्ही केस ड्यू टू द टू चार्जेस इन द प्रेझेन्स इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. तर आजच्या सेशन मध्ये इतकंच होतं. आता आपण पुढच्या सेशन मध्ये बघूयात इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द सिस्टम ऑफ थ्री चार्जेस इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तीन चार्जेस इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता दोन चार्जेस आणलं आपण इन्फिनिटीतून, आता तीन चार्जेस आणूयात आणि त्याला एक कॉन्फिगरेशन देऊयात. तेव्हा किती एनर्जी लागेल ते बघूयात आपण. आय होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. काही डाऊट असतो तरी कमेंट सेशन मध्ये मला विचारा, मी तुम्हाला तिथे आन्सर देईन. ठीक आहे. थँक्यू.